नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा काळा पहाड आणि कृष्णकुमारी ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग चौथा. पाठीमागे तुरुंगाचे द्वार बंद होण्याचा आवाज झाला आणि चंद्रवदनाने सुटकेचा दीर्घ निश्वास सोडला. तुमच्या मनात भलताच विचार आला ना? महिपतरावांनी विचारलं. चंद्रवदन, कायद्याला फार काळ कोणी चकवू शकत नाही. चंद्रवदनाने पाठीमागल्या तुरुंगाच्या उंच भिंतीकडे बघितले आणि तो अंगावर शहारे देत म्हणाला, तुमचं म्हणणं कदाचित बरोबर असेल, पण महिपतराव, मी बाहेर येताच मला सिगरेट द्यायला हवी होती आणि लागलीच चांगल्या हॉटेलात न्यायला हवे होते. ब्रिटिश राजवटीनंतर तुरुंगात खूप सुधारणा झाली आहे असं मी पेपरमध्ये वाचलं होतं, पण माझा अनुभव काही चांगला नाही. महिपतरावांबरोबर त्यानं रस्ता ओलांडला. त्या बाजूला एक मोटर उभी होती. त्यांना पाहता ड्रायव्हरनं लगबगीने खाली उतरून मोटारीचं पाठीमागलं दार उघडलं. मोटारीत बसता महिपतरावांनी जवळच्या एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये घेण्यासाठी सांगितलं. चंद्रवदनाने सिगरेट पेटवली आणि विचारलं, महिपतराव, माझ्या गैरहजेरीत जगाची काय परिस्थिती आहे? जग मजेत आहे, पण तुम्ही काही बातमी मिळवली का? चंद्रवदन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही अस्वस्थ झालेले दिसता. महिपतराव म्हणाले, हो, पण हा काय प्रकार आहे? चंद्रवदनाने विचारलं. तुम्ही जर सर्व चित्र रंगवलं तर मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकतो. तुम्ही ज्या चित्रात असाल तसे चित्र मी रंगवणार नाही, महिपतराव म्हणाले. पण चंद्रवदन, तुम्हाला काही माहिती मिळवली का? सरळ माहिती मिळाली नाही, पण सूर्यकांतने चोरी केली नव्हती. कोणी चोर आपण चोरी केली असं म्हणत नाही. लवकरच एका हॉटेलसमोर मोटार उभी राहिली आणि महिपतराव त्याला घेऊन एका मोठ्या स्वतंत्र खोलीत गेले. त्यांनी प्रथम त्याच्यासाठी भरपूर खाद्यपदार्थ मागवले आणि नंतर म्हणाले, खाद्यपदार्थाचा समाचार घेताना मला सर्व हकीकत सांग, म्हणजे माझा वेळ वाया जाणार नाही. चंद्रवदनाने त्यांना सर्व माहिती सांगितली. क्षणभर विचार करून महिपतरावांनी विचारलं, तो सत्य बोलत होता काय? होय, ती परिस्थितीच तशी होती की तो असत्य बोलू शकला नसता. ठीक आहे, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, पण या माहितीत विशेष दम दिसत नाही. तुम्हाला दोन गोष्टींकडे नजर ठेवता येईल, एक तो अपघात आणि दुसरं दीनदयाळचं प्रेत. चंद्रवदन म्हणाला, जोपर्यंत सूर्यकांतला दीनदयाळने काय सांगितलं हे आठवत नाही तोपर्यंत त्या अपघाताचा आपल्याला काही उपयोग नाही. तुम्ही ज्यानं अपघात प्रत्यक्ष पाहिला होता त्या माणसाला शोधून काढू शकाल आणि तो अपघात हेतुपुरस्सर होता की काय याबद्दल माहिती मिळवू शकाल. समजा तो खून असला तर आपण काय करायचं? महिपतरावांनी विचारलं. मला या प्रकाराची पार्श्वभूमी माहीत नाही, त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही या प्रकरणात न पडणं चांगलं, महिपतराव म्हणाले. आता मला प्रेत शोधावं लागणार. कदाचित तो खून असेल किंवा नसेल, पण तो कुठे, कसा, कधी हे मला मुळीच माहीत नाही. कृष्णकुमारी त्याची वाट पाहत त्याच्या घरातच थांबली होती. जेव्हा तिनं त्याला बघितलं तेव्हा तिला समाधान वाटलेलं दिसलं. चंद्रवदनाने तिला आपल्या तुरुंगवासाची माहिती दिली. तिनं चिंतायुक्त नजरेनं त्याच्याकडे पाहत विचारलं, तो निरपराधी आहे अशी तुमची खात्री पटली काय? होय, शंका नाही यात. तर मग आपण काय करायचं? काय करणार? आपल्या पद्धतीने काम करणार आणि खूप मजा होणार. महिपतराव जवळपास असून भडका उडाला नाही असं यापूर्वी कधी घडलेलं नाही. पण मग आपण सुरुवात कुठून करणार? त्या उस्मानिया वकिलातीतील तिजोरीपासून. आपणाला आतील कागदपत्र तपासली पाहिजे. त्यातच आपल्याला हवं असलेलं कुठेतरी दडी मारून बसलेलं आहे. आपल्याला ती सर्व कागदपत्र तपासता येणार नाहीत, कारण तसं करायला काही दिवस जातील. मग त्यांचे गठ्ठे बांधून ते पळवायचे? मला हे तुमचं म्हणणं पटत नाही. कृष्णकुमारी, कॅमेरा नावाची एक वस्तू जगात आहे. कागदपत्रांचे वेगाने फोटो घेणारा कॅमेरा विकत मिळतो. सुदैवानं साथ दिली तर आपण त्या सर्व कागदपत्रांचे फोटो घेऊ शकतो. माझा एक मित्र आपल्याला त्याचे मोठे फोटो तयार करून देईल. ते वकिलातीच्या आवाराशेजारच्या बागेत एका झाडाच्या छायेखाली उभे होते. दोघांच्याही अंगावर कृष्ण वस्त्रे होती. एका दगडात दोन पक्षी ठार करण्याचा काळा पहाडचा उद्देश होता. कागदपत्रांचे फोटो घेण्याचे काम संपल्यानंतर
त्या जवाहिरातील 2-3 उत्कृष्ट रत्न काढून घेण्याचं त्यानं ठरवलं होतं. त्याला तो सर्व रत्नसंग्रह पळवता आला असता, पण त्यानं त्यातील काही रत्न लांबवली तर ती गोष्ट लागलीच उघडकीस येण्याचा संभव नव्हता. या खेपेला पुन्हा वकिलातीतील तिजोरीच्या खोलीला कोणी भेट दिली होती असं दर्शवणारा काहीच पुरावा मागे राहू न देण्याचं त्यानं ठरवलं होतं. आता मी पलीकडच्या बाजूला जातो, तो कृष्णकुमारीला म्हणाला. आपण त्याचे बोलणे ऐकले हे दर्शवण्यासाठी तिनं त्याला हळूच स्पर्श केला. तो झाडाच्या एका फांदीवरून भिंतीवर उतरला आणि भिंतीवर सपाट पडून राहिला. त्याच्या उजव्या बाजूला कोणीतरी खोकलं. पाऱ्यावरचा एक शिपाई फाटकासमोर उभा होता. काळा पहाडनं आजूबाजूला नजर टाकली तेव्हा त्याला दुसरा पारेकरी इमारतीसमोरच्या हिरवळीवर फेऱ्या घालताना दिसला. त्यानं पुढील हालचाल करण्यापूर्वी आणखी अर्धा तास जाऊ दिला. त्यातील 25 मिनिटं त्यानं त्या भिंतीवर पडून राहण्यात घालवली. तो इतका निश्चल पडला होता की दुरून पाहणाऱ्याला तो भिंतीचाच भाग वाटला असता. पारा करणारे दोघेही शिपाई आता फार सावध आहेत हे त्या अवधीत त्याच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर त्याने दुसऱ्या बाजूला हात सोडून कृष्णकुमारीच्या मस्तकाला स्पर्श केला. तिनं तो इशारा समजला असं दर्शवून तीही त्याच्याप्रमाणे झाडावर चढून भिंतीवर उतरली. त्यानंतर त्या दोघांनी मुळीच आवाज न करता आवारात उड्या घेतल्या आणि ते भिंतीला चिटकून उभे राहिले. हिरवळीवर फेऱ्या घालणारा शिपाई दुसऱ्या टोकाला पोहोचताच ते त्वरेनं इमारतीच्या एका खिडकीजवळ पोहोचले. शिपायाची फेरी पूर्ण होण्यापूर्वी काळा पहाडनं ती खिडकी उघडली आणि त्यांनी आत प्रवेश केला. दुसरा शिपाई फाटकात इमारतीकडे पाठ करून उभा होता. काळा पहाडनं खिडकी हळूच ओढली व नंतर ते काही मिनिटातच तिजोरीच्या खोलीत जाऊन पोचले. त्यानं तिजोरीवर टॉर्चचा प्रकाश सोडला. त्यानं पूर्वी तयार केलेली चावी त्याच्याकडे होती, त्यामुळे आता बऱ्याच वेळाची बचत होणार होती. तू त्या यंत्राच्या तारांकडे लक्ष दे, तो तिजोरीची पाहणी करताना तिला म्हणाला. तिनं त्या कामास आधीच सुरुवात केली होती. ती म्हणाली, पूर्वीच्या तारा काढून टाकण्यात आल्या आहेत. त्या तिजोरी मागे तर जडवल्या नसतील? तिजोरीच्या पाठीमागल्या भिंतीला कोणी 30 वर्षात हात लावलेला नाही. त्यांनी तिजोरीतच यंत्र जडवलं असण्याची शक्यता आहे आणि तसं केलं तर तिजोरी उघडली जाताच आवाज होऊ शकेल. त्यानं आपल्या घड्याळाकडे बघितलं. त्यांना आपल्या आखलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपलं काम रुकायचं होतं. तो म्हणाला, कृष्णकुमारी, कोणी धावत आलं तर अडखळून पडावं म्हणून दारासमोर काही खुर्च्या वेड्यावेकड्या ठेव आणि आवाज होताच जीव घेऊन पळ काढण्याची तयारी ठेव. तो जर एकटाच असता तर कितपत धोका आहे समजल्याशिवाय त्यानं त्या तिजोरीला हात लावला नसता हे तिला माहीत होतं. म्हणून ती त्याला म्हणाली, काळापहाड, तुम्ही तिजोरी उघडण्याच्या फंदात पडू नका. भलतेच बोलू नकोस. पाहुणे आले तर त्यांच्या स्वागतासाठी मी सांगितलं त्याप्रमाणे खुर्च्या लावून ठेव. ती काही बोलली नाही आणि तिनं त्याच्या सूचनेप्रमाणे केले. त्यानं ते बघितलं आणि चावी फिरवून तिजोरी उघडली. दार उघडताना आवाज झाला नाही तेव्हा त्याला समाधान वाटलं, पण तिजोरी रिकामी होती. हो, असे होते तर, ती खेदाने म्हणाली. काळापहाड, त्यांनी आपल्याला चांगला शह दिलाय. त्यानं काही न बोलता तिजोरी बंद केली आणि चावी खिशात घातली. पहिल्या खेपेला जेव्हा त्यानं ती पाहिली होती तेव्हा ती कागदपत्रांनी खचून भरली होती आणि तिजोरीत ठेवलेले कागद खात्रीनं त्या वकिलातीच्या दृष्टीनं महत्वाचे होते. त्याचप्रमाणे ते जवाहीरही इतक्यात परत करायचे नव्हते. त्यावरून त्या इमारतीत दुसरी नवीन तिजोरी बसवण्यात आली होती हे स्पष्ट होतं. चल कृष्णकुमारी, आपण या इमारतीतील सर्व खोल्या तपासून पाहू. माझ्या कॅमेऱ्याला काही काम मिळालं पाहिजे, तो म्हणाला. त्यांनी वरच्या मजल्यापासून सर्व खोल्या तपासायला सुरुवात केली. तेव्हा तळमजल्यावरील एका खोलीत त्यांना दुसरी तिजोरी मिळाली. तिजोरी बरीच मोठी आणि सुंदर होती. गेल्या आठवड्यातच ती बसवण्यात आली असावी असं वाटत होतं. ती ठराविक वेळी उघडावी अशी व्यवस्था करण्यात आली होती. तिजोरीच्या कुलपातच एक घड्याळ बसवण्यात आलं होतं. त्या तिजोरीला कुलपाचं छिद्र नव्हतं. ठरलेल्या वेळेच्या आधी ती उघडणे शक्य नव्हते. कृष्णकुमारी तिथे बसलेल्या एका खुर्चीवर बसली आणि म्हणाली, सर्वच गोष्टी आपल्या विरुद्ध जात आहेत. आता काय करायचं? सध्या तरी काही करणं शक्य नाही. ज्यात अगदी थोड्या प्रकारच्या तिजोऱ्या काळापहाडही उघडू शकला नसता अशा प्रकारची एक तिजोरी उस्मानियासारख्या चिमुकल्या देशाच्या वकिलातीत असावी हे चमत्कारिक होतं. पण भरपूर वेळ आणि सुरक्षितता असती तर तेही त्याने उघडले असती. पण त्यावेळी त्या दोन्ही गोष्टी तिथे नव्हत्या. 20 मिनिटांनंतर ते तळमजल्यावरील त्या पूर्वीच्या खिडकीकडे गेले
आणि आणखीन 10 मिनिटांनी त्यांनी भिंतीवरून पलीकडच्या बागेत उड्या घेतल्या होत्या. ते जेव्हा चंद्रवदनाच्या घरी परत आले तेव्हा त्यांच्या आवडत्या आरामखुर्चीवर महिपतराव झोपले आहेत आणि त्यांनी आपले पाय समोरच्या टेबलावर ठेवले आहेत असं त्यांना दिसून आलं. चंद्रवदनाने कागदाची बारीक सुरळी करून त्यांच्या नाकात फिरवण्यास सुरुवात केली. महिपतराव धडपडून जागे झाले आणि सारख्या शिंका देऊ लागले. ते काही अभद्र शिव्या देणार होते, पण कृष्णकुमारीला बघून ते गप्प बसले होते. कृष्णकुमारीला त्यांची दया आली. महिपतराव कपाळावर आठ्या चढून म्हणाले, दोघे मिळून फिरायला गेले होतात वाटतं. होय. बाई, तुम्हाला दुसरा कोणी मित्र मिळाला नाही की काय? नाही, मला चंद्रवदन फार आवडतात. चंद्रवदन, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. ठीक आहे, बोला. मला तुमच्याबरोबरच फक्त बोलायचं आहे. कृष्णकुमारीपासून मी काही लपवत नाही. ठीक आहे चंद्रवदन, तुमच्या इतका मूर्ख मी बघितला नाही. मी काही हालचाल करण्यासाठी कित्येक दिवस मेहनत करीत होतो. 15 दिवस तर मी चावीचा ठसा मिळवण्यात घालवले होते. नंतर मी माझ्या कामाला सुरुवात करणार तोच तुम्ही ते जवाहीर चोरण्याचा प्रयत्न केलात आणि अर्ध्या जगाला ऐकू जाईल एवढा गोंधळ माजवलात. मोठी खेदाची गोष्ट झाली. तोंड वेडेवाकडे करत चंद्रवदन म्हणाला. त्यामुळे मला थांबावे लागले. त्या तिजोरीतील काही गोष्टी अशा आहेत की त्या मला पाहायच्या होत्या, महिपतराव म्हणाले. तिजोरी फोडण्याचा तुम्हालाही नाद आहे असं मला माहिती नव्हतं, काळा पाड म्हणाला. माझं काम करण्यासाठी वाटेल ती गोष्ट करण्याची माझी तयारी असते, महिपतराव म्हणाले. पुढे बोला. तुमची हकीकत फार मोठी मजेदार आहे. नंतर मी माझ्या माणसांना पाठवलं आणि ती तिजोरी उघडण्यास सांगितलं. मला फोटो घ्यायचे होते. आता पुढील हकीकत मी सांगतो, चंद्रवदन म्हणाला. तुमच्या माणसाने ती तिजोरी उघडली तेव्हा ती रिकामी आहे असं त्यांना आढळून आलं. नंतर त्यांना तळमजल्यावरील एका खोलीत नवीन तिजोरी दिसली, पण त्यांच्याजवळ तिजोरीची चावी नव्हती. आणखीन त्यांच्याजवळ त्या तिजोरीची चावी असती तरी त्यांना ती उघडता आली नसती. ठराविक वेळी ती तिजोरी आपोआप उघडली जावी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही तेथे कधी गेला होतात? आत्ताच जाऊन आलो. तुम्ही ती तिजोरी उघडू शकाल काय? महिपतरावने विचारलं. नाही, तिथली परिस्थिती अशी आहे की ती मी उघडू शकणार नाही. तुमचं दुर्दैवच म्हणायचं, महिपतराव गमतीच्या सुरात म्हणाले. मी तुम्हाला 1 आठवड्याची मुदत देतोय. तेवढ्या अवधीत जर तुम्ही ती उघडू शकला नाहीत तर काळा पहाड कोण आहे हे साऱ्या जगाला समजेल. महिपतराव निघून गेल्यानंतर कृष्णकुमारीने विचारलं, ते आपली धमकी खरी करतील काय? महिपतरावांच्या बाबतीत काही अशक्य नाही. आपला हेतू साध्य करण्यासाठी ते वाटेल ते करतील. तर मग माझ्यामुळे तुम्ही सिंहाच्या दाढेत मान अडकवलेली दिसतेय. तो हसला. त्या हास्यानं तिला उत्तर मिळालं होतं. साहसी काळा पहाड जितका धोका तितका जास्त खुश होत असे. बऱ्याच दिवसात तो इतका कधी खुश नव्हता. तुम्ही आता काय करणार? काही रणगाडे बरोबर घेऊन त्या इमारतीवर चाल करून जाणार. चंद्रवदन, चेष्टा जरा बाजूला ठेवा. पण तुम्हाला हे शक्य होईल का? तिनं विचारलं. काही कठीण नाहीये, तो छताकडे बघत म्हणाला. ती वकिलातीची इमारत भारताच्या भूमीवर असली तरी त्या आवारात उस्मानियाचे कायदे कानून चालतात हे तुम्हाला माहिती आहे ना? हो. गेल्या राजवटीतील मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची काय अवस्था झाली आहे हे मला माहीत आहे. त्यामुळेच मला त्यांच्या तावडीत सापडायचं नाही. दुसऱ्या दिवशी चंद्रवदन त्या वकिलाती समोरच्या आपल्या जागेत राहायला गेला. त्यावेळी गंभीर मुद्रानं बाबाजी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, मालक, टेलिफोन करायचा आहे. ठीक आहे, पण काय घडलं काय? स्वयंपाकघरातील नळ गळतोय, प्लंबरला बोलवायचं आहे. बाबाजी टेलिफोनवरून प्लंबरला त्या जागेबद्दलची माहिती देत होता आणि चंद्रवदन त्याचं बोलणं ऐकत होता. बाबाजीनं रिसिव्हर खाली ठेवल्यानंतर त्यानं विचारलं, तुझा तो प्लंबर येणार आहे का? हो साहेब, ताबडतोब येणार आहे. बाबाजी, एक काम कर, महिपतरावांना फोन कर आणि त्यांना ताबडतोब इथे यायला सांग. अर्ध्या तासानं महिपतराव आले. ते घामाघूम झाले होते. त्यांनी विचारलं, काय काम होतं? बसा, जरा आराम करा. मला वेळ नाही आणि असला तरी तो इथे मला घालवायचा नाही. मला या खिडकीतून दिसणारा देखावा आवडत नाही. तुम्ही 150 आहात, चंद्रवदन म्हणाला. अहो महाराज, तो देखावा जर वगळला तर या जागेला काही किंमत राहणार नाही. मला का बोलवले ते सांग, महिपतराव म्हणाले. मी आता आमच्या बाबाजीचं टेलिफोनवरून बोलणं ऐकत असताना एक कल्पना सुचली. तुम्ही समोरच्या वकिलातीतील संभाषण आपल्याला ऐकता येईल अशी काही व्यवस्था करू शकाल का? नाही, आम्ही काळाबरोबर धावणारी माणसं आहोत. अनेक नवीन युक्त्या आणि यंत्र निघाली आहेत.
त्यामुळे टेलिफोनच्या तारांना हात न लावता आम्हाला वकिलातीतील येणारे संदेश मिळू शकतात, मैपतराव म्हणाले. तर मग माझी कल्पना ऐका. तुम्ही तसलं यंत्र. मैपतराव निघून गेल्यानंतर त्यानं आपली सूचना कृष्णकुमारी जवळ बोलून दाखवली. तेव्हा तिनं विचारलं, समजा त्यांना संशय आला तर? ते आपल्याला मारतील. तर मग आपल्याला ती कल्पनाच नको. तू जर दुसरी युक्ती शोधून काढत असशील तर मी ही कल्पना सोडून देतो, काळापाड म्हणाला. मी तुमच्याबरोबर येईन, ती म्हणाली. नाही नाही, ही कल्पना मला मुळीच मान्य नाही. त्या ठिकाणी लहानशा प्रमाणात बंड होण्याचा संभव आहे आणि ते लोक रक्तपिपासू आहेत हे तुला माहीत आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या कामाबद्दल चर्चा केली आणि तिनं विचारलं, आपण पुन्हा ती कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे? हो, तो म्हणाला. काळापाडनं वकिलातीला धावती भेट दिली होती, पण त्याबद्दल तिथे पहारा करणाऱ्या शिपायांना काहीच माहिती नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत वकिलातीत काम करणाऱ्यांनाही ते माहीत नव्हतं. वकील साहेबांनी आपल्या पहिल्या नंबरच्या सेक्रेटरीला बोलवून सांगितलं, तिजोरी उघडून कागदपत्र बाहेर काढली पाहिजेत. पहिल्या सेक्रेटरीनं तिजोरी उघडण्याची वेळ झाली आहे याबद्दल खात्री केली आणि तिजोरीच्या कुलपात चावी सरकवण्याचा प्रयत्न केला. पण ती चावी पुरती आत शिरेना. मूर्खा, लवकर लवकर. मालक, चावी आत शिरत नाही. हा, कसं काय? सेक्रेटरीनं खूप प्रयत्न केला पण त्याला ते जमलं नाही. वकिलानं गुडघ्यानं त्याला बाजूला सारलं आणि चावी हातात घेतली. मी आता यातली सर्व माणसं बदलणार आहे. गाढवाला ही तिजोरी सुद्धा उघडता आली नाही. मालक, तुमचं म्हणणं बरोबर आहे, सेक्रेटरी आदबीने म्हणाला. वकील साहेब तिजोरी उघडण्याच्या प्रयत्नात घामाघूम झाले होते आणि सेक्रेटरीला हसू येत होतं. हा, कुलूप बिघडलं दिसतंय, वकील साहेब म्हणाले. ज्या कोणी हा चावटपणा केला त्याला मी गोळी घालून ठार करीन. हा, ठीक आहे मालक, सेक्रेटरी म्हणाला. ही तिजोरी उघडण्याची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे, वकील साहेब पाय आपटत म्हणाले. नंतर ते जिना चढून वर गेले आणि आपल्या खोलीत जाताच त्यांनी प्यायला सुरुवात केली. पहिल्या सेक्रेटरीनं तिजोरी उघडण्याचा पुन्हा प्रयत्न करून बघितला. नंतर त्यानं सिगरेट पेटवली आणि वर जाऊन सांगितलं, मालक, कुलूप बिघडलंय. त्यानंतर सतत 5 मिनिटं उस्मानियाच्या स्थानिक बोलीतील अत्यंत शेलक्या शिव्यांची खैरात होत होती. नंतर वकील साहेब म्हणाले, अकलेच्या कांद्या, कुलूप बिघडले मलाही समजलं, आणि जे समजलं होतं ते सांगण्यासाठी तू परत कशाला आलास? ते काही पण कर आणि तिजोरी उघड. पहिला नंबरचा सेक्रेटरी मागे फिरला आणि त्यानं विचार केला. 4-2 गाणाऱ्यांच्या पत्त्याखेरीज त्याला मुंबईची काही माहिती नव्हती. दुसऱ्या नंबरचा सेक्रेटरी सहसा त्या इमारतीच्या बाहेर जाणारा नव्हता आणि त्याला कोणीही तिजोरी उघडणारा माहीत नव्हता. पण वरच्या मजल्यावरील एका खोलीत एक हाडकुळा पाठीला पोक असलेला गरीब टायपिस्ट होता. राज्यक्रांतीपूर्वी तो उस्मानियाच्या एकुलत्या एक युनिव्हर्सिटीत प्रोफेसरचं काम करे. पहिल्या नंबरच्या सेक्रेटरीनं त्या गरीब माणसाला पकडलं. हे काम जरा कर, तूच केलं पाहिजे काम. तिजोरी कशी उघडायची ते मला सांग. लोहाराला बोलवा. मूर्ख कुठला, चालता हो इथून. पहिल्या नंबरच्या सेक्रेटरीनं पुन्हा डोकं खाजवलं आणि प्रथम टेलिफोन डिरेक्टरी घेऊन एका तिजोरीच्या कारखानदाराला फोन केला. मी उस्मानिया वकिलातीतून बोलतोय, तो रुबाबाने म्हणाला. हे आम्ही नाव पण ऐकलेलं नाही, पण तुमचं काम काय आहे? आम्हाला तिजोरी उघडायची आहे. ती आमच्या कारखान्यात पाठवून द्या. आमचा माणूस तुमच्याकडे येऊ शकत नाही. नंतर त्यानं दुसऱ्या एका कंपनीला फोन केला. त्या कंपनीनं आपली माणसं पाठवण्याचं कबूल केलं. ती माणसं अर्ध्या वाटेवर आली नाही, तोच त्यांना एका मोठ्या मोटारीनं अडवलं. तुम्ही दोघं माझ्याबरोबर चला, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे, महिपतराव त्या दोघा कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. पण साहेब, आम्ही घाबरण्याचं कारण नाही, योग्य वेळी सगळा खुलासा होईल, महिपतराव म्हणाले. चंद्रवदनाने त्यांची हत्यारं घेतली आणि तो त्या कंपनीच्या मोटारीत बसून वकिलातीकडे गेला. पहिला नंबरचा सेक्रेटरी त्यांची वाट बघत होता. त्यानं त्याला तिजोरीजवळ नेलं आणि हुकूम फरमावला, ही उघड. चंद्रवदनाने आजूबाजूला नजर फिरवली. 4 माणसं तिथे होती. त्यातील 3घांजवळ पिस्तूल होते. आम्हाला घाई आहे, ही तिजोरी उघडणं एवढं सोपं नाही. घड्याळाचे कुलूप उघडे आहे, दुसऱ्या कुलपात बिघाड झालाय, सेक्रेटरी रागाने म्हणाला. पण यंत्र एकच आहे आणि ते काळजीपूर्वक उघडलं गेलं पाहिजे. आमच्या देशात जेव्हा आम्ही एखाद्याला घाई करायला सांगतो तेव्हा तो आपलं काम झटपट उडकतो. तुम्ही भारतीय लोक फार आळशी आहात. तुमच्या देशातील कारागीर घाई करतात त्याला कारण आहे. आपल्या सामानाची बॅग सावरत, सावकाश उघडत चंद्रवदन म्हणाला. आपलं काम संपण्यापूर्वी
राज्यक्रांती होऊन निराळे सरकार अस्तित्वात येईल आणि आपल्याला कामाचे पैसे मिळणार नाहीत अशी त्यांना भीती वाटत असते. आमच्या भारतात तसं नाही. सेक्रेटरीनं बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण नंतर आपला विचार बदलून तो आपल्या बोलीत तिथल्या पारेकऱ्यांना म्हणाला, या माणसावर नीट लक्ष ठेवा. चंद्रवदनाला त्या पारेकऱ्यांचा राग आला होता. तिजोरी उघडताच तो त्याला हवी असलेली रत्न उचलणार होता. महिपतरावांचे हात त्या कारस्थानात गुंतले असल्याने त्याने तसं केलं तरी ते गडबड करू शकत नव्हते. त्यानं आपली बॅग उघडली आणि हत्यारांची पाहणी केली. ती हत्यारं स्वतःच्या हत्यारांच्या मानानं अगदी निकृष्ट प्रकारची होती. त्यानं तिथे निघून जाण्याच्या तयारीत असलेल्या सेक्रेटरीला विचारलं, चावी कुठे आहे? सेक्रेटरीनं त्याला ती चावी दिली, पण ती त्याच्या हातून निसटून त्याच्या बॅगेत पडली. त्यानं ती लगेच बाहेर काढली, पण तसे करताना त्यानं आतल्या मेणावर त्या चावीचा ठसा घेतला होता. त्यानं त्या चावीनं तिजोरी उघडण्याचा प्रयत्न सुरू करताच सेक्रेटरी तिथून निघून गेला. 15-20 मिनिटं तो मेहनत करत होता. नंतर त्यानं ती तिजोरी उघडली. तिजोरी उघडली हे सांगायला पाहिजे, त्याने विचारलं. त्यांनी त्याची ती सूचना मान्य केली, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही. त्यातील एकानं ती माहिती कळवण्यासाठी तिथल्या हाऊस फोनचा उपयोग केला आणि बाकीचे त्याच्याकडे बघत राहिले. ती तिजोरी पूर्वीच्या तिजोरीपेक्षा तिपटीने मोठी होती. डाव्या बाजूला कागदपत्र होती आणि उजव्या बाजूला एका स्वतंत्र खणात, पण दारापासून थोडे दूर जवाहिराने भरलेल्या पिशव्या होत्या. जर क्षणभरच इतरांचे दुर्लक्ष झाले तर आपल्या जवळच्या 2 थैल्यांची अदलाबदल करता येईल असं त्याला वाटत होतं. पण तशी त्याला संधी मिळाली नाही. त्यानं सुस्कारा सोडला आणि तो बिघडलेल्या यंत्राकडे वळला. त्यावेळी वकील साहेब तिथे आले आणि मोठ्याने ओरडून हिंदीत म्हणाले, हा माणूस काय करत आहे? तो त्या घड्याळाला हात का लावतोय? ते बरोबर आहे की नाही ते पाहतोय. घड्याळात काही बिघाड झालेला नाही, वकील साहेब म्हणाले. तुम्हाला ते कसं समजलं? चंद्रवदनाने उलट विचारलं. आणि तुम्ही जर इतके हुशार आहात तर तुम्ही मला कशाला बोलवलं? तू उस्मानियामध्ये असायला हवा होतास, वकील साहेब आपल्या मायबोलीत म्हणाले. दीर्घ सुस्कारा सोडून चंद्रवदनाने त्यांचा निरोप घेतला. निदान त्यावेळेपुरती तरी ती रत्न त्या तिजोरीतच राहणार होती. तो वकिलातीतून बाहेर पडून पुढच्या वळणावर गेला. तिथे महिपतराव त्याची वाट बघत होते. काय झालं? काय होणार? मी माझं काम व्यवस्थित केलं. मी आतलं घड्याळ बिघडवलंय. ते चालू राहील, पण कोणत्याही वेळी तिजोरी उघडता येईल. या बॅगेतील मेणावर तिजोरीच्या चावीचा ठसा आहे. मी तुमचे आभार मानतो. तुमच्यासारख्या लेखकाचा मी अधिक वेळ घेणं योग्य होणार नाही, महिपतराव म्हणाले. महिपतरावांना सोडल्यानंतर चंद्रवदन घरी गेला आणि त्यानं ती हकीकत कृष्णकुमारीला सांगितली. तो म्हणाला, ती तिजोरी आता आपल्या स्वागताला केव्हाही तयार आहे. चंद्रवदन, ती कागदपत्र आत आहेत ना? हो, सर्व आत आहेत, पण आपल्याला त्याचे फोटो घेण्यास निदान 3 तास तरी लागतील. महिपतरावांनी आपल्याला अडथळा केला तर? मी त्यांचा बंदोबस्त करीन, तो म्हणाला. त्या रात्री कृष्णकुमारीनं भोजन तयार केलं आणि जेवताना महिपतरावांचे 2 मदतनीस तिथे आले. आपल्याला महिपतरावांनी इथं पाठवले असून ते स्वतः येईपर्यंत तुम्हाला इथेच थांबायला सांगितलंय असं त्यांनी सांगितलं. महिपतरावांनी आपल्याला शह दिलाय हे चंद्रवदनाने ओळखलं. त्याला त्या दोघांना तिथून दांडगाई करून बाहेर काढणं शक्य नव्हतं. एकदा ते दोघेही तरुण स्वभावी आणि त्याच्या परिचयाचे होते, आणि दुसरे, जर त्यानं त्यांना तिथून हाकललं असतं तर ते बाहेर जाऊन पारा करत बसले असते. त्यामुळे त्याने त्या दोघांना मोठ्या नाखुशीनं बाहेरच्या खोलीत बसायला सांगितलं. त्या दोघांनी आपलं जेवण आटपलं त्यावेळी महिपतराव धापा टाकत तिथे आले. त्यांनी आपल्या मदतनीसांना तिथून जायला सांगितलं आणि ते स्वतः एका आराम खुर्चीत बसले. चंद्रवदन, तुम्ही केलेल्या कामाबद्दल आभार मानण्यासाठी मी आलो आहे. सर्व काही सुरळीत झालं. मला त्याबद्दल आनंद होतोय. एका गोष्टीबद्दल मला तुमची क्षमा मागायची आहे. माझ्या माणसानं आपलं काम आटोपल्यानंतर तिजोरीचं घड्याळ दुरुस्त केलं. त्यामुळे आता ती तिजोरी बाहेरचा माणूस उघडू शकणार नाही. मोठी पंचायत झाली आहे. महिपतराव छताकडे बघत होते. चंद्रवदन आणि कृष्णकुमारी यांनी एकमेकांकडे बघितलं. त्या दोघांचे चेहरे उतरले होते.